तर भर दुपारच्या उन्हामध्ये आम्ही चाललोय भटकायला. आता सावली आलेली आहे, आता परत ऊन येत आहे. डबी 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 डाणा डाण 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 डाण. डबी 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 डाणी डाण 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 डाण. किती छान आहे ना हा रोड. एक सुंदर झाड आहेत बघ, मोठी मोठी इथं है ना. मस्त वाटतंय नाही का. सावलीतून चल, सावलीतून. गाइस येस हियर वी आर. मला असं वरती बघायला खूप आवडतं. म्हणजे गाडी चालवताना असं आकाशात बघायला रात्रीचं पण खूप आवडतं. आणि दिवसा पण असे झाडं दिसतात ना, खूप मस्त वाटतं. तुम्ही एकदा ट्राय करून बघू शकता. माणूस स्वर्गात गेल्याचा अनुभव येतो. है ना बेबी. तू नाही बघू शकत, मी बघू शकते. सूरज गाडी लावतोय आणि आता खूप ऊन आहे म्हणून आम्ही मेट्रोने प्रवास करायचं म्हणतोय. आणि आम्ही चाललो आहे पुणे स्टेशनला. आता या हिरोचं चाललंय कामकाज. टोपी उलटी घालायचं, हेल्मेट काढून टोपी. टकलूला ऊन लागतं ना म्हणून सेटिंग चालू आहे. चल लवकर, आपली मेट्रो निघून जाईल. तोंड पडलेलं आहे, उन्हात दमलेलं आहे. चलो. बसती का नाही डोक्यात टोपी. आ बसली का. तो डोकं लय मोठं आहे ना. डोकं मोठं आहे ना तुझं. कसं काय रे. जास्त चालवतो ना, 2 लोकांचं डोकं चालवायला लागतं. म्हणजे 2 लोकांचं डोकं चालवतो. माझा मेंदू पण तुझ्यात आणि तुझा मेंदू पण तुझ्यात. तुझं रिकाम आहे ना. हा बेबी जा, तुझ्याकडे बघतेच आता. थांब. आम्ही मेट्रोच्या लिफ्टमध्ये. ही बघ कशी हेअरस्टाईल केली. ऊन नको लागायला म्हणजे. मी करणार ब्लॉग इथं पण. अलाउड नाही, कारण की ते हे होऊन जातं ना, इन्फॉर्मेशन लीक होतं. खरंच लोक एवढे रील बिल टाकतात इथं आणि म्हणतो इथं अलाउड नाही ब्लॉगिंग. हे काय एअरपोर्ट आहे का. सगळी इन्फॉर्मेशन लीक होऊन जाते ना. काय इन्फॉर्मेशन लीक व्हायची राहिली. मग काय इथे एवढं सगळं आहे, त्यांना कळून जातं लोकांना. काय काही पण कुछ भी इस दिमाग का उपयोग नहीं हो रहा है. असं घ्यायचं तर कुठे काळा कळून काय येते. दमली ब्लॉगिंग करता नाही येत. दमली. गाईज तुम्ही कमेंट करून सांगा मला ब्लॉगिंग करता येते का नाही. यो तर बस सुरुवात आहे. अरे काय काय ब्लॉगिंग, माणसं काळं दिसायला लागलं. तू काळाच आहे. हे बघ हे कलर पाहिजे आणे का नाही. बोलत होती की आपण गाडीवरती जाऊ, पण मी म्हणलं मेट्रोने जाऊ. मस्त एसी मध्ये आहे. आणि आता हिला जास्ती मजा येते. एवढंच की उभं राहून जाते, रोज तर बसूनच जाते. मेट्रोमधून ड्रोन शॉट येत आहे ना. ड्रोन शॉट किती छान दिसते बघ ना. किती झाडं आहेत म्हणजे बघ आपल्या पुण्यामध्ये है ना? भरपूर आहे या साईडला, भरपूर आहे. म्हणजे आपल्या अरे यार असं वाटतं मला त्याच्यावर उडी मारा. झाडांवरती उडी मारू वाटते. किती भारी दिसते बघ ना. मोगली आहे का इकडून त्या झाडावर त्या झाडावर पाऊस होणार. गादी आहे गादी. अरे अरे मेट्रो. कसा वाटला मेट्रोचा प्रवास. आम्ही नेहमीच करतो ऑफिसला जाताना. तुझ्यासाठी हे नवीन आहे. तू सांग कसा होता. चांगला वाटलं. रोज कॅबमध्ये बसून जाते, कॅबमध्ये बसून येते, मग तिला मेट्रोचा प्रवास काय माहितीच नाही. चांगला वाटला म्हणजे खूप जास्त कम्फर्ट आहे. कम्फर्ट अरे मजा आहे एकदम. निवांत बसायचं, निवांत. AC मध्ये मस्त पैकी टेन्शन नाही. आणि किती वेळात पोहोचलो पण. 15 मिनिट. 15 मिनिट्स. फक्त 17 रुपये तिकीट. येस. डायरेक्ट PCMC टू PCMC टू डिस्ट्रिक्ट कोर्ट. बेस्ट यार. भारी वाटलं ना. भारी. फायनली सकाळपासून आम्ही आत्ता पितोय.
काहीतरी ना पाणी प्यायलो ना काही. तिने नाश्ता नाही करून दिला. सो वॉटरमेलन ज्यूस. उशीर झाला असताना तर एवढ्या उन्हात तुम्ही बघू शकता मी टोपी उलटी करून चाललो. ही एवढं प्रोटेक्शन नाही घेत चालली आहे, तरी हिला म्हणते मला गरम झालं आणि मला हे झालं. हां, आणि उगीच चिडचिड करत आहे. एवढं लांबून 2 किलोमीटर चालत एक किलोमीटर चालते, पण तिला असं वाटतं 5 दिवस ऑफिसला जाते म्हणून तिथे मस्त कॅब बिब असतात, पण इथे तिला 1 किलोमीटर चालायला तिचा त्रास झाला. अच्छा, तुम्हाला तर सांगितलं ना आम्ही कुठे आलो आहे. तुम्हाला एक गेस्ट सांगा. हा, गेस्ट कुठे आलो. याला पाहून तुम्हाला काय वाटतं आम्ही कुठे आलो असतो. तर तो बघा सुचिताला बघून म्हणतो इकडे ये इकडे ये, आणि ही बघ. सॉरी मित्रा, सॉरी मित्रा, शी इज ऑलरेडी टेकन. खूप भूक लागली. मी सकाळपासून फक्त ज्यूस पिली. अगं बाई माझ्या. हां, सो फायनली आम्ही पोचलोय पुण्याची आन बान शान. सो आम्ही आलो होतो दगडूशेठला आणि फायनली भरपूर गर्दी, खूप गर्दी, खूप भयानक गर्दी. त्यात गरमी आहे, त्यात ऊन उकाडा. तर तुमच्यासाठी मोरया. तर आत्ता हिला थोड्या वेळापूर्वी ऊन लागत होतं, पण जसं आम्ही मार्केटमध्ये घुसलो तर तिचं विंडो शॉपिंग करणं चालू झालं आहे. तिची गरमी गेली आहे, तिला गरम होत नाही आहे, तिची एनर्जी एकदम बॅक आली आहे, एकदम सॉर्टेड झाली आहे ती. आणि तिच्या चेहऱ्यावरती अरे बापरे आनंद. मला भूक लागली, आम्ही चाललोयच आहे. तर आम्ही इथं जेवायला चाललो आहे. पण जेवण करायच्या अगोदर तिची विंडो शॉपिंग चालू आहे की कुठून तिला काय घ्यायचं आहे, कसं घ्यायचं ते अगोदरच बघून ठेवते. एकदा ती जेवली, तिच्यात एनर्जी आली कशी सॉर्टेड. ओय, लक्ष कुठे? मला गप्प राहायला सांगितलं. मी काय बोललो का लगेच चिडचिड होते. शांत राहिलो तर शांत, म्हणून गप्पा. तुम्हाला चिडून देतो, मी आधीच चिडलेली आहे. मला आधीच भूक लागली आहे आणि त्याच्यात अजून म्हणतो एसी नॉन एसी हे ते नामकन तमकं. जाऊ दे. सॉरी. मी गप्पा. सॉरी. इल्ले. सॉरी. सॉरी. जास्त नाटक नको करू, कळलं? आता इथंच दुपार झाली, अजून घरी जायचंय. इथं स्प्रे मज्जा, चांगलं वाटतंय ना पाणी पाणी अंगावर थोडं थोडं. मसाला पापड आलाय. चला फायनली सुरुवात करा. 15 मिनिटानंतर पहिली ऑर्डर करा सुरुवात. थँक्यू मला फर्स्ट बाईट दिल्याबद्दल. हळूहळू आता कोणतरी स्टेबल होऊ लागलंय. जसं जसं जेवण भेटतंय पोटात जातंय. फायनली तोंडावरती हसू आले. नाही तर बाप रे, डोकं गरम केलं होतं माझं. खाऊ दे बाई, खाऊ दे. जितकं खाशील तितकं शांत राहशील. सो माझं चीज गार्लिक नान मधून कोणतरी चीज चोरतंय. सगळं चीज खाऊन टाकणार. माझं चीज गार्लिक खा बाबा. तिच्यासाठीच मी चीज गार्लिक मागवतो, कारण की चीज ही खाते आणि लहान माझ्यासाठी राहते. अरे भाई, अरे भाई, अरे बाप रे. वेज चीज मराठा, नवीन रेसिपी आहे. व्हेरी गुड. स्टार्ट कशाने पण होऊ द्या, पण शेवट मस्तानी. आणि आता तर मँगो मस्तानी. वा, पुण्यात मस्तानीसारखी मजा नाही. ती बघा माझी मस्तानी नाही, माझी बीबी मस्तानी पिताना. आता जेवण बाहेर पडलोय आणि मस्त एनर्जी वगैरे आली आहे. आणि आता तुम्ही सुचिताला बघा,
फायनली तिच्या एरियामध्ये आलेली आहे. त्यामुळे आता बघा, तिला काहीच नाही, तिला घरी जायची घाई नाही, तिला ऊन नाही, काय खासियत आहे काय माहिती. आता हर एक दुकानामध्ये चालली, इनर तर नाही पण शॉपिंग बघणार, विंडो शॉपिंग. भैया ये कितने का है, भैया वो कितने का है, बस काम खतम. किती जास्त गर्दी आहे ना तुळशी बागेत, बापरे. पुढे पुढे नको जाऊ, मी हरून जाईन. गणपती बाप्पा बघ, गणपती बाप्पा. तुळशी बागेचा इथं काय मसाल्याची फॅक्टरी का? इथे कसं काय काय सामान तर नाही घ्यायचं पण सामान घ्यायचं नाही, बट तुला विंडो शॉपिंग करायची होती म्हणून अख्खा तुळशी बाग फिरलो. नाही, मला काहीच नव्हतं करायचं. मी ऑलरेडी दमलेली आहे. जेवण करून मला आता चालायची इच्छा नाही होते. ए पांढऱ्या टोपीवाल्या, शायनिंग मारत काय? शायनिंग नाही मारत इथे मुलांचं काही कामच नाही. सो आम्हाला इथे मेट्रो स्टेशन आहे, आम्ही चाललो होतो, बट तिला लांबून हे दिसलं. सो आता आम्ही इकडे आलो. एवढं पॅक केलं आहे, स्टील तिला आता नवीन काहीतरी चिंच घ्यायचं. जांभूळ घेतले, करवंद घेतले, आणि आता हे बघा किती छान डेकोरेशन, एकदम अट्रॅक्टिव्ह, लांबूनच दर्शन होतं. सुंदर झेंडा फडकतोय ना. हवाच तेवढी आली, हवाच तेवढी सुंदर आहे म्हणून ढग पण आले. आता पाऊस पडायची शक्यता आहे, त्याच्या आधी आपण घरी पोहोचून जाऊ.